माझं म्हणणं आहे का ही दारूबंदी झालीच पाहिजे। पार उली उली पोरा खोरा म्हणू नको का टिकाव म्हणू नको का तांदूळ म्हणू नको का हिरड म्हणू नको, जिथं नाही तिथं येऊन घालतात। हा पाना खेळत्या दारू पेत्यात। आज प्रत्येक पोराचा परपंच आज धुळीला चालत अख्या वाड्या वस्त्यानी। हा याला जबाबदार कोण राहणार? धंदेवाले राहणार, तुम्ही गरम पंचायत सदस्य राहणार। हा आम्ही डायरेक्ट डोळ्यानं पाहतोय। तू बोलूच नको शांता, तू बोलूच नको। हे बघ तू बोलूच नको। ऐक तुला मी काय सांगत म्हणलं असं करू नको। हा तेव्हा तुला गोडीनं सांगितलं होतं। हा तर माझ्या म्हणणं आहे का बा ही दारूबंदी झालीच पाहिजे। सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केला पाहिजे। हा फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे का ही दारूबंदी झाली पाहिजे। आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करा याच्यामध्ये। आज आहे माझा पोराचा परपंच उद्ध्वस्त झालेला आहे ह्या दारू पायी। आज 5 महिना माहीत सून गेलेली। याला जबाबदार कोण राहणार? दारूवाला राहणार का गरम पंचायतचे लोक राहणार? तुम्ही गरम पंचायतचे लोक जर आम्हाला निर्णय जर देत नसतील तर आम्हाला पुढचा पाऊल तुम्ही बाई माणसा बचत गटातून आम्ही करणार आहे। तुम्हाला आजही मी सांगते हे। हा 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 शांताबाई तुम्ही पण लहान मजार देऊ नका खरं मी। हा तुमच्या पाया पण तुम्ही आमच्या आई वाल्यात असं करू नका। आम्ही लहान आहे मुलं खरं मी। हा तुम्ही पाठीमाग मी तुमच्या इथं आलते जेव्हा तुम्ही महापौर इकून पळून लावला म्हणजे इथं पर्यंत आलाच नाही। ते खोटं बोललं का खरं ना? अहो होता इथं असं नाही ना। तुम्ही पण दबा ठेवा पाहिजे ना। तुमची पण आमची मुलं आहेत ना। नाही आतमध्ये पांडव असं आतमध्ये पण ठेवलं पण 10 रुपये आलता तर माझा मुलगा स्वतः मी लागते। मी संध्याकाळी 10 वाजता आले तिने सांगितलं फोन केला वाडीतून इकडून मुलगा काढून तिने। हा असं काही करू नका तुम्ही। हा तुम्ही तर आमची मुलं आहेत ना। असं नाही करू। हा मग तुम्ही झालं पण काम करा काम करून कष्ट आलं ना।